भारतीय स्त्रीला सर्वात दुःखी का म्हटले आहे? तर भारतीय स्त्री ही स्वतःसाठी जगायला विसरूनच जाते, कारण तिला नेहमी दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोध हेच सांगितले जाते. त्यामुळे ती स्वतःची ओळख, स्वतःचं स्वप्न आणि स्वतःचे आवड हळूहळू विसरायला लागते. भारतीय समाजात स्त्री ही खूप सहनशील आहे असं तिला बनवलं जातं. थोडं सहन कर, थोडी शांत राहा, संसारात असंच असतं, हे वाक्य तिच्या मनातील भावना, तिच्या मनातील वेदना तिला दाबायला शिकवतात. नंतर स्त्रीला प्रेमापेक्षा जास्त कर्तव्यच मिळतं, म्हणून तिच्या कामाची सर्वांना सवय होते. ती सर्वांसाठी करते हे सर्वांना दिसते, परंतु आतून ती किती थकत असते हे मात्र कुणालाच दिसत नाही. स्त्रीला नेहमी परफेक्ट बनवलं जातं. परफेक्ट बनण्याची तिच्याकडून अपेक्षा ठेवली जाते. चांगली आई, चांगली पत्नी आणि चांगली सून तिने व्हावं अशी नेहमी तिच्याकडून अपेक्षा ठेवली जाते. चांगली कर्मचारी, बट ती पण एक सामान्य व्यक्ती आहे हे कुठेतरी विसरले जाते. नंतर सोशल मीडियामुळेही स्त्रीवर खूप दबाव येतो, कारण दुसऱ्यांचं परफेक्ट जीवन पाहून आपलं जीवन कुठेतरी कमी आहे ही भावना स्त्रीमध्ये निर्माण होते. स्त्री ही भावनिकदृष्ट्या खूप संसारात गुंतलेली असते, कारण ती सर्वांचं खूप मनापासून करते, परंतु जेव्हा समोरच्याकडून तिला तिचे मन दुखवले जाते, तिला थंड वागणूक मिळते, तिचा अपमान होतो, तेव्हा ती खूप खोलवर दुखावली जाते. अशा प्रकारे स्त्री जेव्हा रडते तेव्हा ती कमजोर दिसते, जेव्हा ती आवाज उठवते तेव्हा ती खूप हट्टी दिसते, आणि जेव्हा ती शांत राहते तेव्हा तिच्या वेदना कुणालाच दिसत नाही. अशा प्रकारे स्त्रीला नेहमी समाजाची भीती, काही स्त्रियांना तर आर्थिकदृष्ट्याही स्वातंत्र्य नसते, त्यामुळे त्यांना स्वतःचे अधिकार घेण्याचीही स्वातंत्र्य नसते. अशा प्रकारे त्या मानसिक त्यांच्या मनाविरुद्ध जीवन जगत असतात. काही म्हणजे स्त्रियांना नेहमी समाजाची भीती, सौंदर्याचे निकष आणि त्यांच्या सुरक्षिततेची चिंता यामुळे ह्याही गोष्टी त्यांच्या मनावर दबाव आणत असतात. आणि कुठेतरी जेव्हा स्वतःसाठी काहीतरी करायला त्या लागतात किंवा स्वतःसाठी जगायला त्या लागतात, तेव्हा त्या अपराधीपणाची भावना मनात आणून जगत असतात. अशा प्रकारे स्त्री ही दुःखी असते.